चला नमस्कार सगळ्यांना. बघा लक्षात ठेवायचा आपला जो 21 तारखेचा पेपर 21 डिसेंबरला जो होणारा पेपर आहे कंबाईन गट ब चा, त्याला अनुसरून आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केली होती. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा जो 12 तारखेला पेपर झालेला आहे 12 नोव्हेंबरचा, त्याच्यामध्ये पुन्हा आपला जो विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण बघतोय. मित्रांनो लक्षात ठेवायचं पूर्णपणे जे 25च्या 25 पेपर तुम्हाला प्रॉपर सोडवायचे आणि कॉन्फिडन्सली लक्षात ठेवा पेपरला जायचं आहे. आरामात तुमचा स्कोर वाढणार आहे. ओव्हरऑल सगळ्या एक्झामला लक्षात ठेवायचं म्हणजे गट बच्या एक्झामला अनुसरून ही पूर्णपणे टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. तुमचा कॉन्फिडन्स 100% बूस्ट होणार आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं माझा विषय म्हणजे आपला अंगणित आणि बुद्धिमत्ता लक्षात हा डिसाइडिंग फॅक्टर आहे. तुम्हाला एकतर हा मेरिटमध्ये बसवणार आहे नाहीतर मेरिटमध्ये बाहेर काढण्यासाठी मदत करणारा विषय. त्यामुळे छान करा, व्यवस्थित करा. 17-18 मार्क आरामात मिळाले पाहिजेत 100%, तरच तुम्ही मेरिटमध्ये बसणार आहेत किंवा तुमची जागा दुसरं कोणीतरी खाऊ शकतो. ओके, छान क्वेश्चन सिरीज आपण टाकलेले आहेत. कमीत कमी वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, इलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा आहे, ओके, डायरेक्ट क्वेश्चनवर जम्पिंग कसं करायचं, सगळा पूर्ण क्वेश्चन वाचायचा का, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये बघायच्यात. काही नाही, चला प्रश्न क्रमांक पहिला काय सांगितलंय. सोपा प्रश्न होता, काही नाही, याच्यामध्ये बोनस मार्क आहेत. फक्त सूत्राचं तुम्हाला ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. 10 सूत्र अजूनही कुणी केलेले नसतील तर मला व्हॉट्सअपला माझ्या हाय करा, तुम्हाला मी सूत्र पाठवतो. ओके, प्रश्न क्रमांक 81 त्याचं आपण स्पष्टीकरण बघतोय. काय सांगितलं रे, पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग. आता तुला याचा विस्तार माहिती पाहिजे होता. हे पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग किंवा ह्याच्यामध्ये काय वापरले तुम्ही, ए वर्ग वजा बी वर्ग असं शिकला असाल, एक्स वर्ग वजा वाय वर्ग असं शिकला असाल. मी तर काय म्हणले, पी वर्ग वजा क्यू वर्ग याचा विस्तार काय असतो, पहिल्या कंसामध्ये पी अधिक क्यू, हे दुसऱ्या कंसामध्ये पी वजा क्यू याचा विस्तार आहे. ओके, आणि हाय असं मी लिहितो, लक्षात ठेवायचं. पीचा वर्ग बोल रे बाळा अधिक 2 क्यू आणि अधिक लक्षात क्यूचा वर्ग हे आहे असं लिहितो. आणि परत छेदामध्ये मी सांगितलंय पी अधिक क्यू कंसाचा घन सांगितलंय. संपला ना विषय. हा कशाचा विस्तार आहे, पी वर्ग अधिक 2 पी क्यू अधिक क्यूचा वर्ग कशाचा विस्तार आहे, पी अधिक क्यू कंसाचा वर्गचा विस्तार आहे. मग मी इथं लिहितो पी अधिक क्यू हाय असं लिहिलं, पुन्हा पी वजा क्यू हाय असं लिहितो, पुन्हा काय रे पी अधिक क्यू कंसाचा वर्ग, आणि परत छेदामध्ये लक्षात ठेवायचं त्यांनी असं सांगितलंय पी अधिक क्यू कंसाचा घन. मग आता मी नॉर्मली बघा हा जो वर्ग आहे लक्षात ठेवा, हा वर्ग ज्याच्यातला तो घन म्हणजे वर्ग म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार होतो, 2 वेळा गुणाकार होतो, आणि घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार होतो. म्हणजे या 3 वेळा गुणाकारातला हा 2 वेळा गुणाकार जर कटला, त्यातला 2 वेळा कटलाय, शिल्लक काय राहील रे, पी अधिक क्यू माझ्याकडे पुन्हा इथं शिल्लक राहील, आणि हा परत पी अधिक क्यू ला पुन्हा हा अधिक पी अधिक क्यू कटून जाईल, उरते फक्त पी वजा क्यू. फायनल उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सूत्राचं फक्त ऍप्लिकेशन होतं, बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. किंवा एखाद्याला वाटलं वर्ग म्हणजे याचं लक्षात ठेवा काय रे, मग पी गुणिले क्यू, पी अधिक क्यू पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये पी अधिक क्यू असं सुद्धा लिहू शकता. आणि परत घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार, पी अधिक क्यू पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा पी अधिक क्यू, तिसऱ्या कंसामध्ये सुद्धा पी अधिक क्यू. मी असे तुम्हाला सांगितलं होतं, हे 2-2 यातले कट केले होते, उरला होता तो पी अधिक क्यू, पुन्हा या पी अधिक क्यू ला पी अधिक क्यू. थोडं स्मार्ट वर्क करा, परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला तेवढा वेळ नसतो, कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढलं पाहिजे. जमते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं फायनल उत्तर होतं. ओके, जायचं पुढं 81 नंतर 82चं स्पष्टीकरण. तुम्हाला असा प्रश्न येणार, क्यूब दिलेल्या आकृतीमध्ये एकूण घन किती आहेत, हाऊ मेनी क्यूब्स इन दिस डायग्राम. सोपा लक्षात, क्वेश्चन सोपा आहे. याच्यामध्ये तुला ट्रिक सांगतो, काही नाही, काय काय मुलांना सुटला नसेल हा प्रश्न. नॉर्मली बघा काय करायचं नंबरिंग करायचं होतं. नंबरिंग कसं पण बघ, लक्ष दे. हा पहिला क्यूब आहे, ह्याला 1 नंबर कर. खालच्या तरातला हा पण पहिलाच आहे ना, ह्याला पण 1च दे. खालच्या तरातला हा 1 काय लक्षात ठेवा, पुन्हा हा पण 1च आहे, पुन्हा हा पण 1च आहे, म्हणजे 1-1-1 अशी नंबरिंग द्या पहिल्यांदा. परत सांग रे, हा लक्षात ठेवायचं दुसरा थर आहे. पण आता मला सांगा, तुम्हाला हा 2 नंबरचा दिसतोय, बघा थोडं समजून घ्या. मी थोडं मोठं करतो, तुझ्या बरोबर लक्षात येईल. हा 2 नंबरचा दिसतोय, पण लक्षात ठेवायच्या 2च्या खाली 1 दडलेला आहे. नंबरिंग कशी केली मी, 1-1-1-1, ह्याला मी 2 टाकतोय, पण हा 2 वाला दिसतोय, पण 2च्या खाली 1 दडलाय, जो 1 ह्या 1च्या पाठीमागे आहे. समजतोय, मग त्याला 2, पुन्हा हा पण 2 वाला दिसतोय, पण 2च्या खाली 1 दडलाय, पुन्हा हा 2 वाला दिसतोय, पण 2च्या खाली 1 आहे. तसं पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, परत सांग रे 3 वाला दिसतोय, पण 3च्या खाली परत 2 दडले, आणि पुन्हा हा सुद्धा 3 वाला दिसतोय, पण 3च्या खाली परत 2 कळले, आणि हा चौथा थर आहे, 4 वाला दिसतोय, पण 4च्या खाली परत 3 क्यूब आहेत. मग दिलेल्या आकृतीमध्ये एकूण क्यूब किती आहेत,
हाऊ मेनी क्यूब्स इन दिस डायग्राम? काय न्यायचे, सगळ्यांची बेरीज करायची होती. एक 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 किती झाले हे 4, 2 4 6, हे किती झाले बाबा 6 झाले. 3 आणि 3 पुन्हा 6 झाले आणि पुन्हा लक्षात ठेवायचं 4. या सगळ्यांची बेरीज तुमचं उत्तर असणार आहे 20. ऑप्शन लक्षात ठेवायचं, ऑप्शन तुमचा तिकडे असेल 3, दॅट इज द करेक्ट आन्सर. याचं उत्तर लक्षात ठेवा 20 होतं. बाकी काही नाही, थोडं तुम्हाला डायग्राम मोठी करून दाखवलेली. प्रश्न सुटलाय परीक्षेमध्ये? सुटायला पाहिजे, सोपा होता. नंबरिंग बघा, 1 1 1 2 2 2 3 3 4 4 आणि या सगळ्यांची बेरीज तुम्हाला मिळतात दिलेल्या आकृतीमध्ये एकूण घणांची संख्या. सुटलाय परीक्षेमध्ये? छान आहे, बाकी काही नाही. आणि व्हिडिओ अजून लक्षात ठेवा, थोडं स्पीड लावून तुम्ही बघू शकता, बाकी काही नाही. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायची असतात, नेहमी लक्षात ठेवायचं. ओके, थोडं स्मार्ट वर्क करा, तुम्ही स्पीड लावून व्हिडिओ बघू शकता, प्रॉब्लेम काही नाही. 82 मध्ये अडचण आहे तुम्हाला, 82चं उत्तर सांगितलंय पर्याय क्रमांक 3 बरं का रे, पर्याय क्रमांक 3, 20 इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक, सुटलाय का मला? खाली दिलेल्या आकृतीमध्ये कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर आहे? हे बोनस मार्क असतात क्यूब अँड डाईसचे. एक घटक कॉमन असताना, 2 घटक कॉमन असताना, एकही घटक कॉमन नसताना, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. नॉर्मली लक्षात ठेवा बघा, ह्या कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध इथं, याच्या विरुद्ध ही माझी प्रश्न आकृती आहे. मग ही प्रश्न आकृती तुम्ही त्या इतर आकृतीला टॅली करून घेऊ शकता. नॉर्मली बघा, याच्यामध्ये मला इथं क्यू कॉमन दिसतोय, इथं पण क्यू कॉमन दिसतोय. मग एक घटक जेव्हा तुमचा कॉमन असतो तेव्हा कॉमन घटकापासून आपण काय करतो, क्लॉकवाईज फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. म्हणजे कसं, समजा क्यू, आता क्यू नंतर सांग रे क्लॉकवाईज असं फिरतो ना, क्यू नंतर लक्षात पी असं लिहून टाका आणि परत काय इथं कोरा पृष्ठ लिहून टाकायचं बिंदास, काहीच अडचण नाही. परत सांग रे कॉमनच्या खाली कॉमन आणि परत सरळ लक्षात ठेवायचं क्लॉकवाईज क्लॉकवाईज क्लॉकवाईज. नक्की म्हणजे काय, टी आणि आर, इथं तुमचा टी येणार आहे, इथं काय रे आर येणार आहे आणि हे दोघं कट्टर एकमेकांच्या विरुद्ध असतात. कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध 100% आर असणार आहे. याच्या विरुद्ध लक्षात ठेवा काय रे, पीच्या विरुद्ध टी असेल आणि क्यूच्या विरुद्ध या दोन डायग्राम मध्ये नसलेला पण यात असू शकतो. पण मला काय विचारले, कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध विचारले ना, एक्स्ट्रा डोकं कशाला लावते. चल बिंदास उत्तरले, आर आर ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. सुटलाय परीक्षेमध्ये बोनस मार्क. आणि तुम्हाला सांगतो अजून एक महत्वाची गोष्ट, 100% येणाऱ्या प्रश्नापर्यंत अगोदर पोचा. म्हणजे मला असं म्हणायचं, सिलेक्ट क्वेश्चन करा, येणारे प्रश्न सिलेक्ट करा आणि पटपट पटपट सोडवा. 100% येणारे प्रश्न अगोदर सोडवायचे असतात. 50-50 हा सेकंड राऊंड असतो आणि 100% न येणारे क्वेश्चन नाही सोडवायचे असतात परीक्षेमध्ये, ते घरी आल्यावर सोडवायचे असतात. हे लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. तुला पुढे एकदा सांगतोय का पेपरमध्ये, पेपर एक्झॅक्ट कसा सोडवायचा. 83चं उत्तर बिंदास ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. 83 नंतर 84, हे बघ एकदम भारी प्रश्न आहे. आय थिंक तुम्हाला हा प्रश्न सुटला नसेल, सुटला असेल पण गडबड झाली असेल, गडबड नाही, अजिबात गडबड करायची नाही. सोपा होता प्रश्न. कसा आहे, फळ्यावर लक्ष दे व्यवस्थित, काय विषयाच्या. जर दोन संख्या ए आणि बी यांचा मसावी 3 असून लसावी 105 आहे, बरोबर आहे ना. मग सरळ सांगते, एक तुम्हाला सूत्र आहे बघा, लसावी मसावी काय रे, मग पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणले मसावी असतो ना, लक्षात ठेवा. मग सरळ सरळ तोच विषय आहे. पहिली संख्या ए आहे, दुसरी संख्या बी आहे, बरोबर काय रे, मसावी गुणले लसावी ही कॉन्सेप्ट आहे. मग सांगा, दोन संख्यांचा मसावी वगैरे तुम्ही शिकला असाल. पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी 105 गुणिले 3. सरळ मी असं लिहू शकतो का, ए गुणिले बी ची किंमत सांग रे, 3 1 3 3 0 0 3 5 15 डायरेक्ट करतो मी, लक्षात ठेवा. 3 5 15 लक्षात, 3 5 15. ओके, म्हणजे 315. मला ए आणि बी ची किंमत किती मिळाली, ए गुणिले बी ची किंमत 315 मिळालेली आहे. आणि परत लक्षात ठेवा, अजून एक त्यांनी किंमत दिली मला, ए अधिक बी ची किंमत पण मला माहिती आहे किती आहे, 36 आहे. आणि लक्षात, ए ची किंमत काढा म्हणते ते 1/a + 1/b = क्वेश्चन मार्क. असलं शिकलोय की आपण, लक्षात ठेवा. हे 1/a प्लस लक्षात ठेवायचं 1/b. याचं काय रे, याचा जर मी गुणाकार केला, बी गुणिले ए हा बी तयार होईल, पुन्हा ए गुणिले 1 ए तयार होईल आणि परत खालच्या खालचा गुणाकार, अपूर्णांकाची बेरीज आहे ना, तिरकस गुणाकार खालच्या खालचा गुणाकार, हे सरळ लक्षात ठेवा. पुन्हा ए बी, संपलं ना उत्तर आपलं. ए अधिक बी ची किंमत किंवा बी अधिक ए ची किंमत मला माहिती आहे किती आहे, 36 आहे. 36 छेदामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलंय ए बी मला माहिती आहे ना, ए बी हा 315 आहे, 315. आणि हे इक्वेशन सोडवायचं होतं. विषय संपला. 3 ने भाग द्या, 3 ने भाग देऊ, गरीबाची बेथड. बघ रे, 3 1 3 3 2 6, पुन्हा 3 1 3 3 0 0 3 5 15. अजून लक्षात ठेवा, 3 ने भाग जातो 100%. चला
3 चौक 12. परत सांगते 3 त्रिक 9, 3 5 15. आता परत भाग जात नाहीये. माझं उत्तर असणार आहे 4/35 किंवा सरळ तुम्ही 6 जरी भाग दिला असता पटकन आपण उत्तरावर पोहोचू शकलो असतो. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. कळते? 10 15 सेकंदामध्ये प्रश्नाचे उत्तर देता येतात. फक्त तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगतोय त्यामुळे वेळ लागतो. ओके, त्यामुळे समजून घ्या. 84चं उत्तर बिंदास्त द्या. पर्याय क्रमांक 4 असेल. नेक्स्ट 85 बोनस मार्क होता. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहेत? हाऊ मेनी ट्रायंगल्स इन दिस डायग्राम. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? कुणाचं आलंय? चला पटकन काढा. काहीच्यामध्ये चौकोनातले त्रिकोण मोजायचे आहेत. एकदम ट्रिक सांगितली, त्याचा व्हिडिओ युट्यूबला पण अपलोड केलाय. त्रिकोणाची संख्या मोजा, चौकोनातले त्रिकोण मोजा. जे पार्ट 1 पार्ट 2 सगळा युट्यूबला, लक्षात ठेवा. चला पुढे सांगा. नंबरिंग करायचं होतं याच्यावर. नंबरिंग कसं? 1 2 3 4 शेवटच्या नंबरची डबल करतो आपण. 4 ची डबल किती? इथं 8 असणार आहे. 1 2 3 4 ची डबल पुन्हा 8 असेल. 1 2 3 4 ची डबल पुन्हा 8. 1 2 3 4 ची डबल पुन्हा याच्यात किती रे? 8. 8 चौक किती झाले? 32 झाले. आता दुसरं काम काय आहे? जॉईंट मोजायचं. दुसरं काम जॉईंट म्हणजे काय? हा जो बॉक्स आहे या बॉक्सला हा बॉक्स जोडल्यामुळं तुमचा असा एक त्रिकोण तयार होतो आणि खाली पलटी मारा. हे 2 सापडले. हा बॉक्स इथं एकमेकाला जोडल्यामुळं पुन्हा सांग रे असा एक होईल, पुन्हा असा एक होईल. पुन्हा इथं 2 सापडले आणि हा बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं पुन्हा लक्षात ठेवायचं तुमचा असा एक सापडतो आणि सरळ सरळ लक्षात पलटी मारा असा एक सापडतो. किती झाले? 2 4 इथं लक्षात 6. म्हणजे इथले 2 जॉईंट, इथले 2 जॉईंट आणि इथले 2 जॉईंट 6 झाले. 6 ऍड करायचे. 6 ऍड कर. झाले बाळा इथं 38. थांब, अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत. त्याला आपण हिडन त्रिकोण म्हणतो, लपले त्रिकोण म्हणतो. ते कुठे आहेत? सापडतात का चेक करूया. थोडं बघा, लक्षात बघा. जिथं कुठपर्यंत तुम्ही गेलेला किंवा याच्यामध्ये 32 किंवा 38 ऑप्शन असेल तर ते पोरं उत्तर मारतात आणि उत्तर चुकतं आपलं. किंवा लक्षात ठेवा काय करता. हिडन त्रिकोण कोणकोणते आहेत तुम्ही बघा. सगळ्यात मोठा काटकोन त्रिकोण हा धरलाय का आपण? धरलाय का रे? नाही धरला. आणि पुन्हा लक्षात ठेवायचं हा धरलाय का? हा धरलाय का सगळ्यात मोठा काटकोन त्रिकोण? नाही धरला. हे 2 झाले. आणि अजून एक तुम्हाला सांगतो झिगझॅग करून. नॉर्मली हा सुद्धा मी अजून त्रिकोण धरलेला नाहीये. असा 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 असं हे असा असा धरलाय का? नाही. ऍडिशनल परत 3 सापडले. याच्या पुढे आता त्रिकोण सापडणार नाहीये. 8 आणि 3 11 म्हणजे 41. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणाची संख्या मोजा. 41 इज द राईट आन्सर. समजतंय? एकदम छान क्वेश्चन सिरीज आहे. लक्षात व्यवस्थित बघा. बाकी काही नाही याच्यामध्ये. ओके, तुमचं 100% कॉन्फिडन्स वाढणार आहे. मागचे सगळे पेपर डोळ्यासमोर ठेवूनच आपण हे सगळे पेपर तयार केलेले आहेत आणि खूप खूप त्याचा फायदा होणार आहे आगामी तुमच्या 21 डिसेंबरच्या एक्झामसाठी. जमते बाळांनो? चला पुढे क्वेश्चन नंबर 85चं उत्तर बिंदासले. ऑप्शन नंबर 2. आणि व्हिडिओ अजून लक्षात ठेवा. तुम्ही स्पीड लावलेली नसेल, स्पीड लावून बघायचं. पटापटा आपल्याला उत्तरापर्यंत जायचंय. कमी वेळेमध्ये भरपूर काम करायला शिका. बाकी काही नाही. सुटलाय का? दिसायला फक्त लय विचित्र आहे सर क्वेश्चन हा. ओके, नाही काय काळजी करू नका, मी आहे ना. चला पुढे सोपा कार्यक्रम करू आपण. हे बाकी वरचं काय डोक्यात घेऊ नको. काहीच घेऊ नको डोक्यातला डॉक. म्हणजे कसं फळ्यावर लक्ष द्या. काय कॉन्सेप्ट आहे हे नॉर्मली बघायच्या मध्ये काय सांगितले हे वाचूच नको. हे मला हे महत्वाचं आहे. A अधिक 1/B अधिक 1/C बरोबर क्वेश्चन मार्क. तुम्ही हे ऐकले का रे? चालू अपूर्णांक. त्याला आपण इंग्लिशमध्ये वेअर्ड फ्रॅक्शन म्हणतो. विचित्र अपूर्णांक असतो. दिसायला फक्त विचित्र असतो. लक्षात ठेवा. म्हणजे असं असतं बघा. 1 अधिक 1 अधिक 1/2 2 अधिक 3/4 4 अधिक 1/3 समथिंग बरोबर मग क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. बाकी काही नाही. तेच याचं ऍप्लिकेशन होतं. विशेष काय नव्हतं. चला पुढे. काय नाही. त्रिकच म्हणजे हे असे उदाहरण सोडवायचे. खालून सोडवायचे. खालून वर सोडवा. म्हणजे नॉर्मली या बी आणि सी मध्ये चिन्ह गुणाकाराचं आहे. या बी आणि 1 मध्ये चिन्ह अधिक आहे. बी गुणिले सी BC अधिक 1/C. जर मी एवढं सोडवलं फक्त काय बनतं? BC अधिक 1/C बनतं. मग पुढची स्टेप अशी बनते A अधिक 1/BC अधिक 1/C. पण इथं अजून एक तुला नियम माहिती पाहिजे. नियम असा आहे कोणता? A/B/C असा असेल तर का रे? AC डिवायडेड बाय B असतो. या A आणि C चा गुणाकार होतो आणि B जागेवर राहतो. तसं इथं नियम अप्लाय करायचा आहे. हा C 1 सोबत जाऊन गुणाकार करेल तो C बनेल A अधिक C डिवायडेड बाय BC अधिक 1. पुन्हा सेम तेच झालं. अपूर्णांकचा अपूर्णांक झाला. या दोघांमध्ये चिन्ह गुणाकाराचं आहे. मग सांगा A गुणिले B अधिक BC ABC लिहू का? ABC आणि परत A गुणिले 1 ना. हे अधिक 1 लक्षात ठेवायचं. आणि अजून वरचा जो C आहे तो याच्यामध्ये मला ऍड करावा लागेल आणि छेदामध्ये BC अधिक 1
आता पुढे क्रिया होणार नाहीये, म्हणजेच काय एबीसी अधिक ए अधिक सी डिवायडेड बाय बीसी अधिक ए, हे माझं फायनल उत्तर आहे. कुठं आहे मग बघूया आपण ते कुठं आहे. एबीसी अधिक लक्षात ठेवायचं ए अधिक सी डिवायडेड बाय बीसी अधिक एक, इथं लिहा ऑप्शन 2. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. सुटलाय प्रश्न एकदम छान आणि भन्नाट लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी तुम्हाला एक्झामचा प्रॉपर फील येणार आहे. एक्झामचा प्रॉपर फील तसेच क्वेश्चन आपण प्रत्येक पेपरमध्ये टाकलेले आहेत. बिंदास लक्षात ठेवायचं बघायचं. चला उत्तर संपलं. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. काय अडचण आहे. एबीसी प्लस ए प्लस सी डिवायडेड बाय बीसी प्लस काय रे 1 असेल. चला चालू अपूर्णांक, त्याला दुसरं एक नाव आहे इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो वेर्ड फ्रॅक्शन. ए वेर्ड फ्रॅक्शन चालू अपूर्णांक. विचित्र अपूर्णांक ही कॉन्सेप्ट होती, बाकी याच्यामध्ये काय जमते. चला पुढे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 86 नंतर 87 क्वेश्चन सोपा होता. बोनस मार्क लक्षात ठेवायचं. हे सगळ्या गोष्टी बोनस आहेत, कारण याच्यामध्ये सिलॉलिझम वरती प्रश्न आला, मी तुम्हाला सांगितलं होतं आयडिया काय करायची. स्मार्ट वर्क करायच्या मध्ये सुद्धा आपण काय करतो, विधानावरून डायग्राम तयार करतो, डायग्राम मध्ये बघतो, निष्कर्ष चेक करतो. पण सगळे निष्कर्ष चेक करतो का रे? नाही चेक करत. सगळे काय करतो मग, पर्यायाचं ऑब्झर्वेशन करतो, खालील पर्यायाचं ऑब्झर्वेशन करतो. म्हणजे नक्की काय करतो, फळ्यावर लक्ष द्या. काय करू विधान, आणि त्यांनी विचारले तर अचूक विचारले म्हणजे बरोबर विचारले. काय रे, काही झाडे झुडुपे आहेत. ज्या दोन घटकामध्ये संबंध सांगितलाय तेवढाच इथं विचार कर, एक्स्ट्रा विचार करायचा नाही. काही झाडे झुडुपे आहेत, काही झुडुपे नद्या आहेत, आणि हे वाक्य म्हणले काही डोंगर पर्वत आहेत. इथे कुठं जोडू शकतो का मी? नाही जोडू शकत. काही डोंगर पर्वत हे मी सेपरेट बनवतो, काय अडचण आहे. काही डोंगर पर्वत आहेत हे मी सेपरेट बनवतो, काहीच अडचण नाहीये. चला पुढे. आता बघा मी काय करतो, हे सगळे निष्कर्ष मी नाही चेक करणार. स्मार्ट वर्क शिकवलंय सगळं मी सगळ्या आपल्या बॅचेस मध्ये. काय करायचं, सर्वात जास्त वेळा आलेला निष्कर्ष चेक करा, पर्यायाचं ऑब्झर्वेशन वाढवा, एलिमिनेशन मेथडचा वापर करा. सर्वात जास्त वेळा आलेला निष्कर्ष कोणता रे? सर्व पर्वत नद्या आहेत. सर्व पर्वत नद्या, त्या नद्याचा आणि पर्वताचा काय संबंध आहे का? एकही नदी पर्वत नाही आणि एकही पर्वत नदी नाहीये, तरी पण म्हणतात ते सर्व पर्वत नद्या आहेत. बिंदास हा ड चुकीचा आहे. मला इथं अचूक म्हणजे बरोबर विचारले आणि लक्षात ड बरोबर आहे म्हणते, ड बरोबर आहे म्हणते. याचा अर्थ काय लक्षात ठेवायचं, जर 3 पर्याय कटलेले असतील याचा अर्थ सर्व निष्कर्ष चुकीचे. तुम्ही क्रॉस टॅली करून बघा. 100% माझं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. कारण मला सत्य विचारले ना, सत्य विचारले, यथार्थ विचारले, वैध विचारले, योग्य विचारले, अचूक विचारले. मग ड चुकीचा आहे. तर सरळ जिथं ड आहे त्याला फुली मारायचं बिंदास. म्हणजे सरळ ऑप्शन 4 इज राईट आन्सर. जमते एकदम भारी क्वेश्चन आहेत. 87 बिंदास ऑप्शन 4 इज अ राईट आन्सर. चला पुढे. 87 नंतर 88 सुटलाय का? काय केलं, डायग्राम आखल्या का? डायग्राम आखलेले जावा घरी. लक्षात ठेवायचं टाइम पुरला नाही तुमचा, 100% टाइम पुरणार नाही परीक्षेमध्ये. काय करायचं, स्मार्ट वर्क सांगितलंय मी, लक्षात ठेवायचं. काय करायचं रे, प्रश्न वाच. क्वेश्चनवर तुम्हाला जम्पिंग करता आली पाहिजे. क्वेश्चन वाचा, काय विचारले माझा प्रश्न, हे मी परीक्षेत सगळं वाचणार नाहीये. मी हे वाचणार फक्त, तर निळे वेस्टर्न असलेली जुनी राज्यपत्र कोणती आहेत? काय सांगितले, निळे वेस्टर्न असलेली जुनी राज्यपत्र कोणती आहेत? मला निळं पाहिजे. बघ रे बाळा, निळं पाहिजे ना. परत सांगा रे, निळं पाहिजे, जुनं पण पाहिजे. जुनं पाहिजे, काय अडचण आहे, जुनं ते सोनं. आणि लक्षात ठेवायचं राजपत्र पाहिजे, राजपत्र. निळं पाहिजे, जुनं पाहिजे, राजपत्र पाहिजे. कळतंय? मग काही नाही का, एकच वाक्य वाच. पी आणि आर ही पुस्तके नवीन आहेत. म्हणजे पी आणि आर नवीन आहे, आर नवीन आहे. लक्षात ठेवायचं, मला पाहिजे जुनं, आर नवीन आहे, फुली मार. आर नवीन आहे, फुली मार. मला काय पाहिजे, जुनं पाहिजे. परत लक्षात ठेवा, 2 तर पर्याय कटले. आणि अजून एक वाक्य वाच, अजून एक वाक्य सोपं याच्यामध्ये लय. MOP हे कायदा आहे. MOP हे कायदा आहे, लक्षात ठेवा. मला काय पाहिजे, राजपत्र पाहिजे. मग लक्षात ठेवायचं. चला पुढे. कायदा, मग सरळ ओ काय नाही, ओ काय करू मी, ओ वाला ऑप्शन मला कटणार आहे, कारण सरळ ओ कायदा म्हणून सांगितलाय. मला पाहिजे ते राजपत्र, तेव्हा हा पण ऑप्शन कटला. जर 3 पर्याय कटले, बिंदास उत्तर लिहून काहीच अडचण नाही. एन आणि क्यू. काय वाचलं मी, सगळा प्रश्न वाचला, डायग्राम वगैरे आखल्या. तेवढा वेळ आहे का परीक्षेमध्ये? स्मार्ट वर्क. आणि आयोग या गोष्टी तिथे अप्लाय करतो. कळते?
चला पुढे नेक्स्ट NQ हे 88 उत्तर बिंदास पर्याय क्रमांक 3 लिहायचं. स्मार्ट वर्क, स्मार्ट इलिमिनेशन मेथड इज अ बेस्ट मेथड. आणि तुम्हाला क्लासिफिकेशन मधला प्रश्न आहे लक्षात ठेवायचा. असे प्रश्न आयोग 100% टाकतो. क्लासिफिकेशन मध्ये कोडिंग डिकोडिंग वगैरे करून सुद्धा प्रश्न टाकतो. प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. 88 नंतर सुटलाय काय केलं तुम्ही? सगळं सोडवलं असेल वगैरे वगैरे. पुरला नसेल वेळ, काही नाही लक्षात ठेवा, काही नाही. स्मार्ट वर्क, पुन्हा स्मार्ट वर्क. मी पुन्हा बघा कसा आता येतोय. हा, स्मार्ट वर्क द्या. स्मार्ट वर्क करायचं. काय सगळं वाचायचं का? अजिबात नाही. हे पोरग वाचत बसलं परीक्षेमध्ये. ही गरज पडेल तेव्हा वाचे, गरज पडेल तेव्हा वाचलं. माझं मेन काय वाचायचं आहे? तर पासून प्रश्न वाचा. तर खालीलपैकी कोणता पर्याय यस हा पी चा मुलगा हे दर्शवतो? खालीलपैकी कोणता पर्याय यस हा पी चा मुलगा हे दर्शवतो? नॉर्मली बघा, मला काय पाहिजे याच्यामध्ये? यस हा मुलगा पाहिजे, यस हा मेल पाहिजे, मेल. यस काय पाहिजे? मेल पाहिजे. मसाला यस पासून एक एक घर अंडरलाईन कर फक्त, बाकी एक्स्ट्रा डोकं चालूच नको. यस पासून एक एक घर अंडरलाईन, यस पासून एक एक घर अंडरलाईन. उत्तर येतं 10 ते 15 सेकंदामध्ये. दिसलच फक्त प्रश्न मोठा आहे, अजिबात काळजी करायची नाही. ओके, चला मग काय रे, यस वजा टी एवढंच वाच. यम वजा यांचा अर्थ, यम ही यांची बहीण आहे. तर काय मग एस सी टी ची काय झाली? बहीण झाली. यस मला पाहिजे काय? मेल पाहिजे. इथं यस काय येतोय? फिमेल येतोय. हे माझं उत्तर असेल का? नसेल. चला पुढे. टी अधिक यस म्हणजे यम अधिक यांचा अर्थ, यम हा यांचा भाऊ आहे. आता टी भाऊ आहे, पण यसचं काय? जेंडर कळत नाहीये, मेल किंवा फिमेल. मला यस कन्फर्म मेल पाहिजे. इथं येते पॉसिबिलिटी, त्यामुळे बिंदास फुली मार, बिंदास्त, काय अडचण नाही. हे माझं उत्तर नसणार आहे. एक कटला 3 कटला. आता राहिले काय रे? 2च ऑप्शन राहिले. 50% तुझे उत्तर चुकण्याचे चान्सेस कमी झाले. कळते का? चला, यस वजा आर, ए वजा एम वजा यांचा अर्थ एम ही यांची बहीण आहे. यस ही आर ची पुन्हा बहीण असेल. बहीण म्हणजे फिमेल असते. यस मला पाहिजे मेल, इथं येते फिमेल. याला आपण फुली मार, बिंदास्त गोल कर, विषय संपतो. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. तरी पण तुम्ही चेक करू शकता, काय अडचण नाही. यस अधिक टी बरोबर यम अधिक यांचा अर्थ, यम हा यांचा भाऊ आहे. मग यस हा टीचा भाऊ. फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये यसचं जेंडर मेल येते, बाकी कुठंच मेल येत नाही. बिंदास्त हे उत्तर लिहायचं. चला, ऑब्झर्वेशन बेस एलिमिनेशन मेथड या गोष्टी अप्लाय करा. आणि आता पोरग बघा काय करतो? पहिलं विधान चेक करतो, 1 मिनिट गेला, बोंबलला सगळं लक्षात ठेवायचं. इथं चेक करतो, तिथं 1 मिनिट गेला. इथं चेक करतो, इथं पण 1 मिनिट गेला. कळतंय ना? मग आता इथं चेक करणार. आता ह्या तीन विधानामुळे त्याचा परत काय रे, कॉन्फिडन्स लूज होतो. आणि इथं पण त्याचं चुकतं उत्तर. आता 4 मध्ये पण चुकतं. जर अजून एक तुम्हाला आयडिया सांगतो, जर बाय ऑप्शन तुम्ही सोडवायचं असेल तर पर्याय कोडिंग डिकोडिंगचे सगळे प्रश्न, जर तुम्हाला बाय ऑप्शन जायचं असेल तर सरळ काय करा, पर्याय क्रमांक 4 पासून टॅली करत चला. मग 3 किंवा 4 मध्ये उत्तर सापडतात, 100% सापडतात. ओके, उत्तर कळलं याचं? चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 89चं उत्तर बिंदास 4 मारून यायचं, काहीच अडचण नाही. चलो नेक्स्ट. हा बघ रे, एका वस्तूची किंमत 30% कमी केली. टक्के कुठं दिसलं लागणे त्यामध्ये? 100चा आधार घ्यायचा. 100 तुला मदत करतो. पर्सेंटेज कुठेही दिसू दे गणितामध्ये, 100. एका वस्तूची किंमत 30% कमी केली. पूर्वी किंमत किती होती? 100 रुपये. त्याच्यावरती काय रे, ऍट द रेट 30% आपण काय केला? डिस्काउंट दिला. 30% म्हणजे 30% कमी केली. सांगा आता ती वस्तूची किंमत काय झाली? 70 झाली ना? 70 झाली. 30% 100 वरती 30 कमी होतील, 70 रुपये किंमत झाली. आता नवीन किंमत 40% वाढवली. या 70 वरती 70 वरती लक्षात ठेवायचं, ऍट द रेट 40% आपण काय करतोय? वाढ करतोय. मग सांगा 728 वाढले, 28 वाढले, पण या किमतीत 28 वाढले. मग आता ही किंमत किती झाली? 70 प्लस 28, 70 प्लस 28 98 झाली. मग त्यांनी काय विचारले बघा, त्या वस्तूच्या किमतीवर काय परिणाम झाला? म्हणजे माझी किंमत पूर्वी 100 होती, आता माझी किंमत 98 आहे. कितीनं कमी झाली? 2% लक्षात ठेवायचं, घट झाली. 2% घट म्हणजे ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. हा बोनस मार्क होता, बोनस मार्क होता. काही काहींचे ते कन्फ्युजन झाला असणार 100%. काय घ्यायचं सर, कसं घ्यायचं? बघा, टक्के कुठं पण येऊ दे, अख्ख्या पर्सेंटेज मध्ये 100चा आधार घेऊन आपण प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो का? तर येस, 101% देऊ शकतो. ओके बाळांनो, चला, सोपा होता प्रश्न, हाही बोनस मार्क होता. हे जमा लागले का रे? थोडा कॉन्फिडन्स बघा, मी काय करतोय, मी सगळं सोडवून देत नाहीये. कसं सोडवायचं, एक्झाम चाललेली आहे, परीक्षेत काय करायचं हे मी शिकवतोय. येतं लक्षात? चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 90 नंतर चल रे, घे 91.
91 लक्षात ठेवायचं. 91 वाला सोपा होता. 91 वाला लक्षात ठेवा. काय? चला हा 91 माझा क्वेश्चन इथं. एका शाळेत 100 विद्यार्थ्यांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 100 रुपये, काहीच अडचण नाही. दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 90 रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 98 रुपये. अशा पद्धतीने सर्व 100 विद्यार्थ्यांना बक्षीस वाटणी केली असता शेवटच्या विद्यार्थ्याला 1 रुपया मिळाला. म्हणजे याचा अर्थ काय? 100, 99, 98, 97, 96 वगैरे डॉट 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 अशी 1 पर्यंत क्रमागत ह्या सर्व संख्येची बेरीज करायची आहे. बरं बघूया. 1 रुपया बक्षीस मिळाला. यावरून या स्पर्धेत एकूण किती रक्कम आपण बक्षीस म्हणून दिलेली असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? एका विद्यार्थ्याला 1 रुपया दिला, दुसऱ्या विद्यार्थी 2 नंबरच्या विद्यार्थ्याला 2 रुपये, 3 नंबरच्या विद्यार्थ्याला 3 रुपये, 4 नंबरच्या विद्यार्थ्याला 4 रुपये, अशी कॉन्सेप्ट आहे ना. डॉट 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 कुठपर्यंत जायचं आपल्याला? 100 विद्यार्थ्यापर्यंत. बरोबर क्वेश्चन मार्क. 1 ते 100 पर्यंतच्या क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज सूत्र सगळ्याला माहित असेल. n कंसामध्ये n अधिक 1 छेदामध्ये 2 कुठपर्यंत बेरीज करायची आहे? 100. 100 गुणिले डायरेक्ट 101 लिहू का? 100 प्लस 1 किती झाले? 101 छेदामध्ये किती रे? 2. बे के बे बे पंचे 10 बे 0 0. 50 गुणिले 101 चा गुणाकार येतो 50-50. ल्या एकूण रक्कम असणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये 50-50 रुपये, म्हणजे 5050 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. काय करायचं होतं? हे पोरग तो वाचून कन्फ्युजन मध्ये जातो. लय मोठा प्रश्न आहे. मोठा नाही, प्रश्न समजून घ्या. अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा लक्षात ठेवायचं. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. समजते? समजते म्हणजे उत्तर आपलं ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. एनी प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम. चला पुढे जायचंय. 91 उत्तर बिंदास लिहायचं. 1 ते 100 पर्यंतच्या क्रमागत तिसरी संख्येची बेरीज आपल्याला द्यायची होती. हा चला रे. एका दूरदर्शन संचाची छापील किंमत किती होती? मूळ किंमत 8,000 रुपये होती. रोख रक्कम देऊ केल्यास दुकानदार 7,500 रुपयाला तो दूरदर्शन देतो. म्हणजे डिस्काउंट किती दिला तो? 8,000 किंमत होती. विकला कितीला बाळा? विकला कितीला? 7,520 ला विकला. म्हणजे 480 रुपयाचा तो फरक देतोय, डिस्काउंट देतोय. 480 रुपये डिस्काउंट देतोय. मग सर मला रक्कम माहिती आहे पण पर्सेंटेज काढा म्हणले त्यांनी. किती टक्के सूट दिली लक्षात ठेवा. तर दुकानदार छापील किमतीवर किती टक्के सूट देतोय? मग सरळ सरळ लक्षात ठेवायचे. 480. 480 कुणाच्या तुलनेत? कुणाच्या तुलनेत? मूळ छापील किमतीच्या तुलनेत गुणिले लक्षात ठेवा किती रे बाबा? 100. का 100? पर्सेंटेज काढायचंय. मस्त पर्सेंटेज काढ, टक्केवारी काढायचे. 100. मग कर हे असं हे असं हे असं हे असं. 2 शून्य कटले. इथला इथला कळला. 8 1 8 8 6 48. बिंदासले 6%. 6%. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. जमा लागले? जमा लागले? बघा एकदम छान क्वेश्चन आहेत. एकदम छान. तुम्हाला भरपूर कॉन्फिडन्स वाढणार आहे. आपले टोटल प्रश्न 25 आहेत दाद्या. 25 गुणिले 20, 25 दोन्ही 50, 500 झाली. 500 प्रश्नाचा तुम्हाला इतका कॉन्फिडन्स वाढणार आहे. बाकी काही नाही. कारण 25 पेपर आहेत. माझे सांगतोय फक्त माझे 25 पेपर, त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये 20 प्रश्न आहेत ना. 25 दोन्ही 50, म्हणजे 500 क्वेश्चनची प्रॅक्टिस करून जर आपण पेपरला गेलो तर का कॉन्फिडन्स वाढणार आहे. ओव्हरऑल प्रत्येक म्हणजे मी जेवढे टॉपिक आहेत तुमच्या एक्झामला त्या सगळ्या टॉपिकचा मी टच देतोय. मान्य? चला पुढे 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 पुढे. 92 उत्तर कळलं का? 6%. बोनस मार्क होता. 92 नंतर 93 काय सांगतोय बघ. 93 ए सोपा होता रे. अ ब क नळाने स्वतंत्रपणे बोनस मार्क असतात. ए बे अ ब क किती रे? 12, 15, 20 तासात टाकी भरते किंवा रिकामी होते. काहीच अडचण नाही. हे अ नळ आहे, पुन्हा ब नळ आहे, पुन्हा सी नळ आहे. हे 12, 15 आणि 20 तासात टाकी भरली जाते किंवा रिकामी होते. ब आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास म्हणजे काय रे? सी भरतोय आणि ब पण भरतोय आणि ए काय करतोय माहितीये का? मायनस करतोय. ए नळाच्या साहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासांनी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीमध्ये असेल? याचा लसावी काढायचा होता. लसावी किती येतो याचा? एलसीएम 12 पंचे 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. 60 लिटरची टाकी आहे. एलसीएमचा अर्थ एकूण कॅपॅसिटी आणि याचं पर आवर्स कार्यक्रम करूया. एका तासात हा किती मायनस करतोय. जर 60 लिटरची टाकी ए नळाच्या साहाय्याने रिकामी करायला 12 तास लागत असतील तर लक्षात ठेवा तो एका तासामध्ये किती लिटर पाणी बाहेर फेकतोय? मला सांग रे. 12 पंचे 60 म्हणजे 5 लिटर पाणी तो बाहेर फेकतोय, मायनस करतोय तो. आणि पुन्हा 60 लिटरची टाकी बी नळाच्या साहाय्याने भरायला 15 तास लागतात. एका तासामध्ये किती लिटर पाणी टाकतोय? 15 चौक 60 हा प्लस करतोय आणि 60 भागिले 20 तर गेलं तर 20 त्रिक 60 हा पण प्लस करतोय. ऍक्च्युअल एका तासामध्ये काय घडेल रे मग? ऍक्च्युअल एका तासामध्ये हा मायनस करतोय, हे दोघं भरतायत. 7 आणि 3 आपलं 4 आणि 3 7 झाले. 7 वजा 5 लक्षात. ऍक्च्युअल त्या टाकीमध्ये फक्त 2 लिटर पाणी पडते.
त्यांनी म्हणले जर तिन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल. माझी कॅपॅसिटी किती आहे टाकीची 60 आहे. तिन्ही नळ एकत्र सुरू केले, आता तिन्ही नळ किती काम करतायत एका तासामध्ये, दोनच काम करतायत. मग उत्तर लिहा 30 तास लागतील. उत्तर संपलेलं आहे. 60/2 30 ऑप्शन 3 इज राईट आन्सर. एनी ऑब्जेक्शन, एनी ऑब्जेक्शन माय लॉर्ड. काय अडचण आहे, जमते बाळांनो. एकदम छान क्वेश्चन टाकलेत आपण. बाकी काही नाही, प्रॅक्टिस तुमची होते. थोडं अजून कमेंट मध्ये वगैरे सांगा कसा पेपर होता, काही नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि एकदम तुला शेवटपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स मी बिल्ड करून देतो. प्रत्येक टॉपिक जेवढे 60-70 टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिकचा टच आपण या पेपरमध्ये दिलेला आहे. 21-25 पेपर. ओके, म्हणजे आता थांबायचं नाही, बरोबर आहे ना. त्यातला हा प्रकार तो पहिला पेपर आपण बघतोय. ज्याने अजूनही खरेदी केलेली नसेल तर कृपया तुमचे कोण मित्र मैत्रिणी असेल त्यांनाही या टेस्ट सिरीज बद्दल सजेस्ट करू शकता. 3 व्यक्तींना काय रे काम करायचं आहे. व्यक्तींचा म्हणजे माणसाचा उल्लेख आहे आणि काय रे कामाचा उल्लेख आहे आणि तास पण दिलेत. M1 H1 डिवायडेड बाय W1 म्हणजे काय, 3 छेदामध्ये काम आहे 15×20 आणि काय रे 8 तास लागतात. तरच्या अगोदरची कंडिशन अशी आहे. तरच्या नंतर सांग रे बाळा, 4 व्यक्तींना किती काम करायचं आहे, 45/50 आकारमानाची भिंत रंगवायची आहे. किती तास लागतील, H2 काढायचा आहे. कर तिरकस गुणाकार 3×8×45×50 छेदामध्ये कसं रे बाळा, उरलेलं सगळं छेदामध्ये येणार आहे. 15×20×4 बरोबर तुमचा इथं काय असणार आहे, H2 असणार आहे. कर कॅल्क्युलेशन, उत्तर काढ. सोपं होतं, याच्यामध्ये काही विशेष नव्हतं. 15 एक्के 15, 15 त्रिक 45. पुन्हा सांगा, पुन्हा कितीने भाग जातो, 4 एक्के 4, 4 दोन्ही 8. पुन्हा सांग रे का, 10 दोन्ही 20, 10 5 50 आणि बिंदासी 2 ला 2 कट मारून टाक. 3 त्रिक 9, 9 5 45 तास. 45 तास म्हणजे ऑप्शन 4 H2 बरोबर आपलं उत्तर असणार आहे 45 तास. बिंदास लिहायचं, विषय संपला. हे सुद्धा बोनस मार्क असतात येणाऱ्यापैकी, कारण पेपरच असा असतो. सेटिंग कसं असतं पेपरची, या 20 मध्ये लक्षात ठेवा विभागणी कशी असते, 3 मध्ये असते. 3 मध्ये कसे, एकदम सोपे, एकदम सोपे मध्यम स्वरूपाचे आणि काय रे अवघड अशी विभागणी असते. हे 3 असतात, हे 10 असतात, हे 7 असतात. असे 20 क्वेश्चन असतात. 10 मध्ये मोडतो. पहिल्या 10 मध्ये क्वेश्चन याचं जर उत्तर येत नसेल तर मग संपला कार्यक्रम आपला, डिपॉझिट जप्त होते, लक्षात ठेवायचं. ओके, सोप्या सोप्या गोष्टी असतात. हे असले प्रश्न जमलेच पाहिजे. असलं जमत नसेल मग काय जमणार आहे तुम्हाला. ओके, चला 94 नंतर 95 बोनस, बोनस मार्क आहे. काय म्हणले सांग रे बा, काय म्हणले, विदर्भ हातमाग महामंडळाकडून 2 साड्या प्रत्येकी 250 रुपये प्रमाणे खरेदी केल्या. 2 साड्या प्रत्येकी 250. एका साडीची किंमत जर 250 असेल तर 2 साड्याची किंमत किती असेल रे, 500 रुपये असेल. 500 रुपये लिहा, 500 रुपये. चला, 3 चादरी प्रत्येकी 130 म्हणले. 3×130 बरोबर सांगा, 3 13 त्रिक 39, 300 किती झाले रे, 90 झाले. आणि एक रुमाल 10 रुपये याप्रमाणे म्हणलेला आहे. एक रुमालाची किंमत, एक रुमाल सांगा रे वा, रुमाल किती असणार आहे, 10 रुपये. सगळ्यांची बेरीज कर, किती येते, 900 लिहू का, 900 रुपये ही किंमत झाली सगळ्यांची. त्यावर त्यांनी 12% रिबेट मंजूर केलाय. त्यावर त्यांनी 12% रिबेट मंजूर केला. रिबेटचा अर्थ काय असतो, रिबेटचा अर्थ डिस्काउंट घ्या, सरळ सरळ. म्हणजे याच्यावर त्यांनी काय केलंय, @ 12% डिस्काउंट दिलाय. 0000 92 अष्टोदर्श 1 ते 108 रुपये रिबेट डिस्काउंट केलाय. रिबेट मंजूर केलाय. मग सरळ सरळ या 900 मधून किती रे, 108 जर मी मायनस केले तर माझं उत्तर असणार आहे, हे लक्षात ठेवा. शेवटी 2 वाला ऑप्शन कुठे आहे रे, 2 आहे. मग 10 तून 8 गेले, 2 राहिले. हातच्या रिटर्न द्या. या 10 तून 1 गेला 9 आणि पुन्हा हातच्या रिटर्न द्या. 792 रुपये त्या वस्तूची किंमत असणार आहे. लिहा, म्हणजे एकूण किती रुपये द्यावे लागतील, त्यांनी असा प्रश्न विचारला होता, 792. आता रिबेट मुळे तुमचा गोंधळ झाला असेल. रिबेटचा अर्थ डिस्काउंटच असतो. रिबेट आणि डिस्काउंट हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. कळते. उत्तर लिहा बिंदास्त, ऑप्शन 2. 95चं उत्तर ऑप्शन 2. चला पुढे, नेक्स्ट 96. हे भारी प्रश्न, एकदम भारी प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जर एका वर्तुळात विशाल कंसाचे माप हे त्याच्या लघु कंसाच्या मापाच्या 5 पटीपेक्षा 48 ने अधिक असेल तर त्याच्या विशाल कंसाचे माप किती असेल. काय अडचण, सुटलाय का रे प्रश्न, नक्की सांगा बरं. लघु कंस जर मी असं केला x मानला तर विशाल कंस काय असेल. आता लघु कंस बघ रे बाळा, लघु कंस लिहून टाकू तुला. लघु कंस मी x मानतो. विशाल कंस कसा असेल, विशाल सांगितलाय त्यांनी, विशाल कंस हा लघु कंसाच्या मापाच्या एक्सच्या म्हणले, एक्सच्या 5 पटीपेक्षा 48 ने अधिक आहे म्हणून सांगितले.
तर त्याच्या विशाल कंसाचे माप किती? पण मला सांग, वर्तुळाचं एकूण माप किती असतं? 360 अंश असतं. मग सरळ सरळ म्हणजे असं असेल ना, 1/5 बरोबर किती रे? 360 ना. मग 5 आणि हे किती झाले? 6x झाले. 6x अधिक 48 बरोबर 360 अंश. चला पुढे किती झाले? पुन्हा 360 मधून जर मी लक्षात ठेवायचे 48 मायनस केले तर उरतात किती? आपण चेक करूया. इथं 10 तून 8 गेले, 2 राहिले, पुन्हा आजचे रिटर्न दे. पुन्हा रे 6 तून तुमचे इथं 1 ले आणि 312 उरत आहेत. म्हणजे 6x बरोबर 312 आणि x बरोबर डायरेक्ट याला 6 ने बघूया. 6 30 पुन्हा 6 2 12 म्हणजे सरळ सरळ 52 अंश होता. म्हणजे x ची किंमत काय मिळाली? 52 अंश. म्हणजे मी x मानलाय, लघु कंस माझा काय असेल रे? 52 अंशाचा लघु कंस आहे. मग सरळ सरळ मी काय करतो? 360 मधून जरी मी 52 मायनस केलं तरी तुला उत्तर काढता येतं 308. कारण संपूर्ण वर्तुळाचं माप किती असतं? 360 असतो. त्यातला लघु कंस जर 52 चा असेल तर उरलेला विशाल कंस असणार आहे ना. सरळ सरळ 308 अंश किंवा x ची किंमत तू याच्यामध्ये टाक आणि याचं उत्तर काढ, तरी तुमचं उत्तर तेच येणार आहे. 308 ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. एनी ऑब्जेक्शन? कळते? एकदम छान प्रश्न, युनिक होता क्वेश्चन हा सुद्धा. तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. 96चं उत्तर बिंदास्त ऑप्शन 2. चला पुढे 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 96 नंतर 97. फर्निचरच्या 3 वस्तूची किंमत 15,000 रुपये आहे. जर त्या वस्तूच्या किमतीचे गुणोत्तर 3 5 7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत सांगा. काही नाही मित्रांनो, सोपं आहे. काय करा माहिती आहे का? x ची किंमत काढायची असेल तर या 3 गुणोत्तराची बेरीज करा बरं. याची बेरीज किती येते? 15 येते. 15 ने या 15,000ला भागा बरं. मला x मिळतो. बघा लक्षात ठेवायचं. या 15,000ला जर मी 15 ने भाग दिला तर किती मिळतो? 15 एके 15 1000 मला x ची किंमत मिळाली. ही किंमत x ची आहे बरं का रे. आणि प्रमाणावरती प्रश्न विचारला, गुणोत्तरावरती प्रश्न विचारला, चल सारखा असतो. मग त्यांनी काय म्हणले? सर्वात स्वस्त वस्तू किती रुपयाची असेल? 3x हा 3x आहे बरं का, 3 नाही येतो, 3x आहे. हा काय असतो? 5x आहे. हा काय असतो? 7x आहे. मग सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे ज्याचं प्रमाण कमी ते स्वस्त वस्तू असणार आहे. म्हणजे 3x बरोबर 3 गुणिले 1000 x ची किंमत काढली होती आपण. मग थोडं लक्षात ठेवायचं. 3 त्रिक 9 थांबा व्यवस्थित. काय याच्यामध्ये? 3x आणि काय इथं 15 एके 15 15 एके 15 आणि परत लक्षात ठेवायचं आपल्याला इथं 3000 उत्तर पाहिजे. 3000 बघा थोडं, किंवा अजून जर असं केलं, x ची किंमत जर काढली थोडंसं, म्हणजे असं पण काढता येतं, बाकी काही नाही. किती झाले हे? 7 आणि 10 15 झाले ना. 15x बरोबर 15x बरोबर होतं, काय अडचण नाही. 15x बरोबर 15,000. कारण सरळ फर्निचरच्या 3 वस्तूची किंमत सरासरी शब्द वापरलेला आहे, त्यामुळे गोंधळ झाला. इथं 45 पाहिजे. बघा लक्षात ठेवायचं, 45 पाहिजे. म्हणजे याला छेदात पुन्हा 3 अशी कॉन्सेप्ट आहे ना. म्हणजे सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागली एकूण संख्या असते. मग सरळ मी 15x बरोबर काय रे? 15,000 गुणिले 3 असतं. हा भागातला घटक पलीकडे पक्षांतराने गेला तो गुणाकारामध्ये जाईल ना. लक्षात ठेवायचं. हे 3 कुठून आला? वस्तू 3 आहेत, याची सरासरी शब्द वापरल्यामुळं छेदामध्ये 3 पाहिजे होता. मग आता मला लक्षात ठेवायचं, x काढायचा असेल तर x बरोबर 15,000 गुणिले 3 छेदामध्ये 15. 15 एके 15 15 एके 15 0 0 0. इथं x माझा 1 नाहीये, तर लक्षात ठेवा 3000 पाहिजे होता. त्यामुळे लक्षात सोडून दिलं मी, काय अडचण नाही. x जर 3 असेल तर बा सगळ्यात स्वस्त वस्तू किंवा कमी किमतीची वस्तू काय असणार आहे? हे 3x असणार आहे. आणि एवढंच सोडव. 3x म्हणजे काय? 3 गुणिले 3000 म्हणजे उत्तर आपलं 9000 पाहिजे. आपण गडबडीमध्ये लक्षात ठेवायचं 9000 उत्तर लिहित नाहीये. उत्तर आपण 1 लिहितो, म्हणजे ऑप्शन 1 लिहितो. 3000 लिहितो गडबडीमध्ये, कारण ते सरासरी शब्द वाचत नाही पूर्वी. कळते? ल्या बिंदास उत्तर हे नाहीये, तर हे असणार आहे 9000. सर्वात स्वस्त वस्तूची किंमत काय असणार आहे? ऑप्शन 3 इज अ राईट आन्सर. कळलं? सरासरी शब्द नीट वाचा. परीक्षेमध्ये गडबड होतो, कारण टाइम प्रेशरमुळे आपल्याला परीक्षेमध्ये गडबड होते. बाकी काही नाही, ही बोनस मार्क असतात. चला 97 बिंदास ऑप्शन 3. चला नेक्स्ट 97 नंतर 98. एका गोल वर्तुळाकार क्रीडांगणावर काय म्हणले? धावण्याच्या शर्यतीमध्ये 3 धावपटू एका सारख्या रेषेत उभे आहेत. ते धावपटू क्रमशः प्रति सेकंद 6, 8, 10 लक्षात ठेवायचं 10 मीटर धावतात. प्रथम त्यांची एका रेषेपासून धावण्याची शर्यत सकाळी 9 वाजता सुरू केली असता ते किती वाजता पुन्हा एकत्र एका रेषेमध्ये येतील? याचा एलसीएम काढायचा होता, बाकी काही नाही. एलसीएम कसा? मग 6 परत सांग रे 8 पुन्हा काय रे 10. एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचाय. एका संख्येने म्हणजे मी सरळ सरळ 2 ने भाग देतो. 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10 हे सगळेच अनकॉमन आहेत.
5 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120, 120 सेकंदाने मीटर धावतात ना प्रति सेकंद म्हणला म्हणजे 120 सेकंद ते धावत आहेत. 120 सेकंद जर धावत असतील तर 120 सेकंद म्हणजे 2 मिनिटांनी ते भेटणार आहेत. किती वाजता? सकाळी बरोबर 9 वाजता त्यांनी शर्यत सुरू केलेली असेल तर 2 मिनिटांनी भेटतील. हे सरळ सरळ माझं उत्तर असणार आहे 9:02 मिनिटांनी. ऑप्शन 4 इज राईट आन्सर. हा सुद्धा बोनस मार्क होता. पहिल्या येणाऱ्या 10 मध्ये हा प्रश्न बसतो. समजते? काही नव्हतं. 98चं उत्तर लिहा पर्याय क्रमांक 4. 98 नंतर 99 सुटलाच असणार आहे घड्याळावरती. जर बघा रे, जर IMP करायला याला लय IMP कर, भरपूर वेळा हा प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेला आहे. घड्याळातील लॉस किंवा गेन काढणे याच्यावरती हा प्रश्न होता. बघा लक्षात ठेवा काय म्हणले, जर प्रत्येक 64 मिनिटांनी घड्याळाच्या दोन्ही सोया एकत्र येतात तर एका दिवसात घड्याळ किती पुढे किंवा मागे जाईल, म्हणजे ह्यालाच म्हणतात घड्याळातील लॉस किंवा गेन काढणे. सूत्र माहितीये घड्याळातील लॉस किंवा गेन काढायचं कसं आहे? 720 बघ रे, 720 छेदामध्ये 11 वजा यम पहिल्या कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये 24 गुणिले 60 छेदामध्ये पुन्हा यम हे सूत्र आहे. घड्याळातील लॉस किंवा गेन काढायचं सूत्र असं असतं आणि याच्यामध्ये यमची किंमत त्यांनी दिलेली आहे 64 मिनिटे. यमचा अर्थ इथं 64 असा घ्यायचा आहे, त्याला इथं 64 मिनिटे आणि यात किमती टाकूया. 720 छेदामध्ये 11 वजा 64 छेदामध्ये पुन्हा ह्याला छेद काय नाही म्हणजे 1 करूया आणि पुन्हा 24 गुणिले 60 छेदामध्ये पुन्हा 64 याचं कॅल्क्युलेशन. मग चला काय अडचण आहे, तिरकस गुणाकार करा. अपूर्णांकाची वजाबाकी आहे, अपूर्णांकाच्या वजाबाकी तिरकस गुणाकार होतो. 720 एक्के 720 वजा बोल रे 64 म्हणजे काय? 11 गुणिले 64 चा गुणाकार, 11 चौक 44, 7 आले 4, 11 सकट 66 आणि 4 किती झाले 70 आणि खालच्या खालचा गुणाकार 11 एक्के 11. चला पुढे नेक्स्ट हे आहे असेल हे 24 गुणिले 60 भाग देऊ नको. 24 गुणिले 60 छेदामध्ये 64 आणि ह्या स्टेप मध्ये आपला कार्यक्रम होतो. आता 720 मधून 704 गेले, 16 राहिले. 16 राहिले तर लिहितो मी 16 छेदामध्ये 11. या दोन कंसामध्ये चिन्ह गुणाकाराचं असतं. हे मी आता गुणिले 24 गुणिले 60 छेदामध्ये 64 आणि याचं कॅल्क्युलेशन करूया आणि पटकन उत्तर काढूया. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाहीये. 16 एके 16, 16 चौक 64, 4 एके 4, 4 सक 24, 6 6 36, 360 ला पुन्हा 11 ने भाग द्यायचा आहे आणि 11 त्रिक 33 राहिले, पुन्हा 3 झाले 30, 11 दोन्ही 22, बाकी राहिले 8 छेदामध्ये 11. पण हा प्रॉफिट असतो. प्रॉफिटच का गेनच का तर लक्षात ठेवा, सोडून माझं उत्तर जर प्लस मध्ये येत असेल तर तो प्रॉफिट पकडावा लागतो आणि जर मायनस मध्ये आला असतं तर तो लॉस पकडावा लागतो. म्हणजे सरळ सरळ 32.8 पुढे ना प्रॉफिट मध्ये म्हणजे पुढे जाईल, मागे म्हणलास तर तो लॉस असेल. मग उत्तर लिहा बिंदास्त 32.8 मिनिटे पुढे हे उत्तर आहे या प्रश्नाचं. एकदम छान. हा पण युनिक क्वेश्चन होता. काय काय बोलायला जमला नसेल व्यवस्थित मी शेवटी मुद्दाम टाकला याला. ओके चलो, हे 99 उत्तर बिंदासले ऑप्शन 1 असेल. आणि आपला लास्ट प्रश्न बोनस मार्क खाऊ दे गोरगरीब. लक्षात ठेवायचं दिलेल्या आकृतीमध्ये ABCD मध्ये चौरस किती आहेत? चौरस तिरकस शिकलोय आपण. चौरस तिरकस म्हणजे काय नंबरिंग करायच्या बाळा का 1 2 3 4 आडवी नंबरिंग 1 2 3 4 आणि चौरस म्हणजे तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार आणि गुणाकार करून आलेल्या उत्तराच्या बेरजेमध्ये सर्वात शिल्लक अंकापैकी सर्वात मोठा अंक आपण ऍड करतो. 4 चौक 16, 3 त्रिक 9, पुन्हा 2 दोन्ही 4 आणि शिल्लक अंक तुमचा एकच आहे, तोच मोठा असणार आहे. 25 आणि 5 किती झाले 30. याचं उत्तर ऑप्शन 4. जमलंय सगळं? जमलेत. असे एकंदरीत आपले 20 क्वेश्चन होते. स्पष्टीकरण दिले तुम्हाला, एक्स्ट्राच्या काही अजून गोष्टी सांगितल्यात त्यामुळे थोडा वेळ पण लागला असेल, पण असेच भन्नाट छान प्रश्न प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये असणार आहेत. प्रत्येक टेस्ट सिरीज फॉलो करा, 100% तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि क्वेश्चनवर जम्पिंग कसं करायचं, कमीत कमी वेळेमध्ये क्वेश्चन कसे सोडवायचे, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या डेव्हलप होतील. जर तुम्हाला वैयक्तिक अडचण आली, माझा नंबर लिहा 90 96 59 02 78 ला तुम्ही कॉल करू शकता. एखाद्या क्वेश्चन मध्ये ऑब्जेक्शन असेल तरी लक्षात तुम्ही कॉल करू शकता, किंवा जर सेल्फ स्टडी करताना काही एखादा क्वेश्चन प्रॉब्लेम आला तरी मला तुम्ही मेसेज करू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. मग आता ह्या टेस्ट क्रमांक 1 मध्ये आपण इथंच थांबतोय. त्याच्या अगोदर अजून एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची, ज्यांना अजून एक्स्ट्रा काही गोष्टी करायच्या असतील तर आपण लक्षात ठेवायचे गेम चेंजर. बघ बाळा, गेम चेंजर गेम चेंजर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज गेम चेंजर टेस्ट सिरीज 2.0 लॉन्च केलेली आहे आणि ती टेस्ट सिरीज अशी असणार आहे, टॉपिक वाईज असणार आहे. 21 टॉपिक
21 प्रश्न, 21 प्रश्नपत्रिका. बघा मी काय सांगतो, 21 टॉपिक, 21 पेपर, टार्गेट 21 डिसेंबर. टॉपिक वाईज एक्झाम ओरिएंटेड आपण लक्षात ठेवायचं. किती? 21 तुमचे टॉपिक सिलेक्ट केलेत आणि त्याच्यावर आपण टेस्ट घेतोय. मागचे पीवायक्यूचे पडलेले प्रश्न पण थोडे मॉडिफाय करून कसे विचारलेत वगैरे वगैरे, पुढं काय अप्रोच काय असेल, प्रिडिक्शन काय असेल, त्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या पेपरमध्ये, या गेमची तर टेस्ट सिरीज मध्ये पाहायला मिळतील. ओके, 17 तारखेपासून 17 नोव्हेंबर पासून ही आपली टेस्ट सिरीज लॉन्च होणार आहे. ह्या पण टेस्ट सिरीजचा नक्की फायदा करून घ्या आणि मार्क 20 पैकी 17-18 आरामात मिळवा. आणि अडचण आली तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. मग आता इथं लेट अस स्टॉप हिअर. वी शॅल ऑल्सो रिमेनिंग द नेक्स्ट टेस्ट सिरीज. थँक यू व्हेरी मच.